हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी ही मिनी कचोरीची रेसिपी बनवलेली आहे. तर अगदी क्रिस्पी कुरकुरीत अशी खूप छान चटपटीत अशी आपली ही कचोरी तयार होते. तर अगदी आणि थोडक्यात साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी अशी मी रेसिपी बनवली. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी हा 2 वाटी मैदा घेतला आहे. तर तो स्वच्छ असा चाळून वगैरे घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तेल. तर मोहन म्हणून मी तेल घातले. तुम्ही त्याऐवजी तूप किंवा बटर वगैरे यूज करू शकता. त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातले आणि अर्धा चमचा ओवा मी हातावर कुस्करून घातलेला आहे. आणि आता हे सगळं छान असं हाताने आधी मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या त्या मैद्याला आपलं तेल वगैरे छान असं चोळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर लागेल असं अगदी थोडं थोडं करत पाणी घालून आपल्याला त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला गोळा मळायचा आहे, म्हणजे खूप छान मऊसूद असं आपलं पीठ ते मळून रेडी होतं. तर मी आता ते गोळा छान असा मळून घेतलेला आहे. साधारणतः 5 मिनटं तरी तो मी मळून मळून असा तो गोळा मऊ केलेला आहे. आणि नंतर आता तो आपल्याला एक 5 मिनटं झाकून ठेवूयात. तोपर्यंत आपण आतल्या मसाल्याची तयारी करूयात. तर त्यासाठी मी 1 वाटी आलू भुजिया घेतलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी हे फुटाणे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा जिरे आणि 2 चमचे धने घालायचे आहेत. त्यानंतर घालणार आहोत आपण चवीनुसार मीठ आणि 2 चमचे ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे, की त्याने कलर येतो छान, फार तिखट नसते ती. 1 चमचा मी गरम मसाला घातला आहे आणि 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे. त्यानंतर अगदी पाव चमचा मी हळद घातलेली आहे. आणि आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे. तर मी फार असं बारीक नाही केलेलं आणि फार जाडसर पण नाही ठेवलेलं, असं भरड टाईप मी थोडंसं ते वाटून घेतलेलं आहे. तर ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. त्यामध्ये घातलेले आहे हे 2 चमचे चिंचेचा कोळ. तर चिंच आणि गूळ याची केलेली ती कोळ आहे. तर ती मी त्यामध्ये घातली आणि आता आपल्याला ते मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तर हे आपल्याला कचोरीच्या आतलं सारण बनवायचं आहे. तर आता मी त्याचे अगदी छोटे छोटे असे गोळे करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता आपलं पीठ पण छान असं भिजलं गेलं आहे. तर आता मी त्याचे छोटे छोटे गोळे काढून आपल्याला त्याचे कचोरी करून घ्यायची आहे. तर मी हातावरच ते अगदी छोटे छोटे, जसं आपण सारणाचे गोळे केलेत त्याप्रमाणेच आपल्याला पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत. आणि ते हातानेच मी असे थोडे दाबून त्याची मी पारी करून घेणार आहे. तर आपल्याला लाटायचं वगैरे नाही आहे, हातावरच मी त्याचे म्हणजे बनवून घेणार आहे कचोऱ्या. तर आता त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे सारणाचा गोळा. आणि आता तो आपण जसं पुरण वगैरे भरतो त्या टाईपमध्ये आपल्याला हे सारण भरून त्याची गोळी बनवून घ्यायची आहे. तर आता ती छान अशी वर पॅक करून नंतर ते हातानं मी गोल करून घेणार आहे आणि थोडंसं दाबून घेणार आहे, म्हणजे चपटी अशी आपली कचोरी रेडी होईल. तर अशाच पद्धतीनं मी बाकी पण सगळ्या कचोरीज करून घेणार आहे. तर बघू शकता छान अशा आपल्या या कचोरी रेडी झालेल्या आहेत. तर मैद्याचा मी फार नाही वापर केलेला, त्यामध्ये सारण भरपूर घातलं आहे, त्यामुळे खूप टेस्टी होतात. त्यानंतर मी गॅसवर तेल गरम करत ठेवले, पण तेल आपल्याला बाकी फार गरम करायचं नाही आहे. तर नॉर्मल असं तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये एक एक करत आपल्याला कचोरी घालून घ्यायची आहे. मात्र एवढी खबरदारी घ्यायची की तेल अजिबात जास्त गरम नाही पाहिजे, नाहीतर कचोरी वरून कलर येईल कचोरीला, पण आतमध्ये तशीच म्हणजे कच्ची राहील आणि नंतर ती लूज पण पडून जाते. त्याचबरोबर मी एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या पण त्याच्यासोबत खाण्यासाठी म्हणून मी त्या तेलामध्ये तळून घेणार आहे. तर आता एक साईड झाली जरा भाजली गेली की आपल्याला पलटी करून दुसरी साईड शेकून घ्यायची. अशा प्रकारेच मी आलटी-पलटी करून त्या कचोरी शेकून घेणार आहे. थोडासा वेळ लागतो या कचोरी करायला, पण होतात मात्र खूप टेस्टी. त्यानंतर आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत त्या मी काढून घेतलेत आणि बघू शकता आपले एक 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 करत कचोऱ्या अशा त्याला छान असा सोनेरी रंग यायला लागलाय. तर जशा कचोऱ्या रेडी होतील तशा मी त्या काढून घेते. तर आता सगळ्या कचोऱ्या आपल्या करून झालेल्या आहेत आणि त्या मी एका प्लेटमध्ये सर्व्ह केलेल्या आहेत. तर ही कचोरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता मी तुम्हाला दाखवते की ती कचोरी फोडल्यानंतर किती एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी झालेली आहे. तर बघू शकता. त्यासाठी आपल्याला अगदी बारीक गॅसवर ती तळावी लागते, तर खूप टेस्टी होते. चला तर मग परत भेटू. थँक यू.